अक्षय तृतीया म्हटलं तर मराठी माणूस सर्वप्रथम एक गोष्ट करतो, ते म्हणजे सोनं विकत घेतो. अक्षय तृतीयातला अक्षय म्हणजेच काय, की जे धन पिढनपिढ वाढत राहतं, जे धन कधी कमी होत नाही, म्हणजेच अक्षय. तर आपल्याला पण पिढनपिढ आलेलं सोनं, हार असतील, ज्वेलरी असेल, ते आपण कुठे ठेवतो? लॉकरला ठेवतो, बहुधा काही थोडं घरी पण ठेवतो. परंतु त्या पिढ्यानपिढ्या आलेल्या लक्ष्मी सोबत काही गोष्टी पण येतात. त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 3% जीएसटी. त्यानंतरून दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे मेकिंग चार्जेस, जे 10% ते 20% पण असतात. तिसरी गोष्ट म्हणजे लॉकरचे चार्जेस. आणि चौथी, जी मला सर्वात जास्त कन्सर्न करते, ते म्हणजे गोल्डची प्युरिटी. पण या चारही गोष्टींवरती सोल्युशन जर का असेल तर ते आहे गोल्ड म्युच्युअल फंड. गोल्ड म्युच्युअल फंड हे गव्हर्नमेंट रेग्युलेटेड आहे आणि आपल्याला 99.5% प्युअर गोल्ड भेटतं. सेबीची गॅरंटी असते आणि लॉकरची आपल्याला गरज लागत नाही. जी गोष्ट आपण गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये रेग्युलरली SIP सुद्धा करू शकतो, जेणेकरून आपल्याला रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंगचा फायदा होतो आणि चांगल्या भावामध्ये आपली बाईंग सुद्धा होते. आणि जसं डिजिटल इंडिया बनते तसं तुम्ही पण डिजिटल बनलं पाहिजे. डिजिटल गोल्ड मध्ये गोल्ड म्युच्युअल फंड थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. या आपण सगळे मिळून संकल्प करूया आणि या अक्षय तृतीयाला आपण गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करूया. परत एकदा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.